आज का दिन एक मेरे जिंदगी के लिए बहुत महत्वपूर्ण दिन है। शायद ये मेरी सेकंड लास्ट पोस्टिंग होगी। नेक्स्ट ईयर मैं रिटायर हो जाऊंगा। और इस नागपुर शहर से बहुत कुछ मिला मुझे। अगर मैं शुरुआत करूं तो मेरे दोनों मेडल्स यहीं मिले हैं। 2013 में जो मेरिटोरियस मेडल था वो यहाँ मिला, और उसके बाद में डिस्टिंग्विश सर्विस मेडल भी यहाँ पे ही मिला मुझे। ये मेरी 19th पोस्टिंग है, लगभग 32 साल में 19वी। त्याशिवाय आज मी पाहतो तो बोर्डवर मी 17वा CPI नागपूर शहराच्या. आणि अजून मी खोलात गेलो, बघितलं की मॅक्सिमम टेन्युअर किती झालेले आहे. माझे प्रिव्हियस CPचे जवळपास 4 वर्ष झाले होते. त्याच्यानंतर बहुतेक SPS यादव साहेबांचे झाले आणि मी 3rd नंबरवर आहे. अजूनही लोक मला सांगत होते की तुम्ही लवकर जात आहे. मला वाटतं 2.5 वर्ष राहणे फार महत्वपूर्ण आहे. 2.5 वर्ष म्हणजे कोणाचे झाले नाही. आय एम द ओनली 3rd पर्सन टू हॅव कम्प्लिटेड 2.5 years. फार मोठी गोष्ट आहे आणि एकदम समाधानी. जे कारण काय की आपण किती वर्ष राहिलो कुठेही, आपण सगळी गोष्ट करू शकत नाही. जे मिशन्स आपण घेतो ते पूर्ण करू शकत नाही, परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न मी केला. काही वेळात जे आहे की वेळ लागतो काही गोष्टींमध्ये. त्याचा एक जेस्टेशन पिरियड असतो आणि जेस्टेशन पिरियड जे आहे, काही थोडा जास्त वेळ लागतो, काही लवकर होऊन जातात. तर ही सगळी जर्नी आम्ही तुमच्या सोबत केलेली आणि या जर्नीमध्ये तुम्ही सगळे 2.5 वर्षामध्ये माझे सोबत राहिलेले आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या खूप खूप धन्यवाद करतो. कारण तुमच्यामुळे जे थोडासा यश मिळालेलं आहे, जे चांगले तुम्ही माझ्यासोबत माझ्याबद्दल बोलले, ते तुमच्यामुळे झालेलं आहे. कारण वन लीडर, वन पर्सन कॅनॉट डू एव्हरीथिंग. त्याच्यासाठी एक टीम लागतो आणि ही जी टीम आहे हे तुमची टीम होती, म्हणून मी एवढा जे आहे थोडा बहुत करू शकलो. आमचे जॉईंट CP खंबीरपणे सोबत राहिले, उभे राहिले. कुठलाही विषय असला, नवीन चंद्र रेड्डी सोबत होते. म्हणजे डिसिजन घ्यायला कोणताही असला तर आम्ही त्यांच्याशी विचारून घेतला की असं करू आपण की नाही करू, याला तिकडे देऊ, असं करू तसं करू. हे जे आहे तर त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. एकदम डिसेंटली बोलतात, बिहेव करतात आणि सिम्प्लिसिटीमध्ये ते राहतात. विच इज अ ग्रेट थिंग. आणि असेच तुम्ही राहिलेले आणि त्यांनाही सगळे मेडल्स मिळालेले आहे, ही मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय जे आमचे वसंत परदेशी आहे, ॲडिशनल CP, जे क्राईम होते आता साऊथ रिजन बघताय, तेही मागे जे डिटेक्शन झाली, जे जे मुद्दे समोर आले, त्या सगळे मुद्द्यांवर कुठलाही विषय असला तर येऊन चर्चा करणे, सांगणे आणि मग त्याच्यावर काय आपण तोडगा काढला पाहिजे किंवा कोणाला कसे कुठे पाठवायच्या आहे, हे सगळे मुद्दे आपण सोबत केले. त्यासाठी त्यांचे खूप खूप मी धन्यवाद करतो. विनीता साहू मॅडम, त्यांनी सांगितलं, कारण आमची जुनी ओळख आहे आणि भरपूर विषय होत गेले आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, दॅट वॉज अ डिफिकल्ट फेज, डिफिकल्ट टाइम इन हर लाईफ. कारण एक लहान मुलगी आणि एकदम छोटी वयातली त्यांची बहीण, विच वॉज शी वॉज पासिंग थ्रू अ बॅड फेज. त्यावेळेस आम्ही बोललो आणि जे मी करू शकलो. आणि मला असं वाटतंय की करण्याची ऐवजी त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलणे, आत्मीयतेने बोलणे आणि एम्पॅथी दाखवणे, हा फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्याकडे जे लोक येतात किंवा कुठलेही असतील, त्यांची प्रॉब्लेम असतात, त्यांचे घराची प्रॉब्लेम असू शकतोय. तुम्ही पहा आता काही वेळेस लोक जे आहे सुइसाईड पर्यंत पोहोचतात. हे याच्यामुळे पोहोचतात, ती स्ट्रेस लेवल वाढून जातो आणि त्याच्यात आपण पण सहभागी होतो. पण त्याची नेगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्याकडे ज्यावेळेस एखादी महिला, मुली, मुलगा कोणी जर आला तर त्याच्याशी आपण बोलत नाही व्यवस्थित. ते कोणाला सांगतो, तू जरा विचारून घे काय चाललेलं आहे. तुम्ही त्याच्याशी जर तरी तो जर तुम्हाला सांगायचं आहे, त्याची थोडासा जर बोलले की व्यवस्थितपणे ऐकून घ्या काय आहे त्यांना,
पाणी पाजा किंवा असं जर केला तर त्याचा फार पॉझिटिव्ह परिणाम होतो. मी आपली 32 वर्षाची सर्व्हिसचे एक्सपिरियन्सचे आधारावरून तुम्हाला हे सांगू शकतो, कारण आज सर्वांपेक्षा जास्त वयाचा माणूस मीच आहे इथे उभा. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तर ही गोष्टी नेहमी विचारात ठेवा. अजून आमचे एक अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत पण तसाच होत होता. त्यांचे वडील एकदम अशी सिच्युएशनमध्ये होते आणि त्यांनी सुट्टी मागितली. मग सुट्टी त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नाही. फार गंभीर विषय होता आणि म्हणजे ही वॉज सो डिमोरलाइज्ड. माझ्याकडे आले आणि त्यांनी तसं सांगितलं, विच वॉज ह्यूज. आणि असं जर आपले अधिकारी, आमचे लेवलचे अधिकारी जर असं करतायत, तर मला असं वाटतं की आपली कुठेतरी चूक होत आहे. अशी तुम्ही चूक हे करू नका. तुमचे खालचे जे लोक आहेत, तुमचे जे सहकारी आहे, त्यांचे सोबत राहा, ऐकून घ्या त्यांच्या, कारण तुम्हीच तोडगा काढू शकता. तुम्ही काढू शकत नाही तर ते वरचे टप्पेवर जा, त्यांना सांगा, ते जरूर त्याच्या हे काढतील. तर हे मुद्दा फार महत्वपूर्ण होता, म्हणून मी तुमच्याशी सर्वांशी बोलतो आहे. आज एम्पॅथी फार कमी होत चाललेली आहे सगळे ह्याच्यात. तर विचार करा त्याच्याबद्दल. आपले ॲडिशनल सीपी क्राईम राजेंद्र दाभाडे हे आले इथे आणि आता क्राईम पाहताय. हे पण असेच सपोर्टिव्ह आहे आणि कुठलाही विषय असला तर ब्रीफिंग करणे की साहेब असं झालेलं आहे, किंवा इथे मर्डर झालं, कालचीच गोष्ट आहे, असं असं मर्डर झालेलं आहे, आम्ही तिथे चाललो आहे. ही जी आहे कम्युनिकेशन, जे आहे कम्युनिकेशन आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. आपण काही वेळेस असं वाटतं आणि काही वेळेस वरिष्ठांची चूक असतात. आता मी झोपलोय हेच तुला वेळ मिळाली का? मी कधी असं कोणालाही सांगितलं नाही. रात्री मला कंट्रोल रूमचा पण फोन आला, त्याच्यानंतर पीआयचा फोन आला, डीसीपीचा फोन आला, म्हणजे झोपच पूर्ण होत नव्हती. परंतु मी असं कधी, कारण काय की त्यावेळेस तो ऑलरेडी पाहतोय की मर्डर झालेला आहे आणि त्यावेळेस मी त्याला सांगतोय की एक वेळ आहेत का मला सांगण्याची. सकाळी पण तू सांगितलं असता, मर्डर झालेला आहे ना, असं मी पण सांगितलं असतं. असा जे आहे, आमचे जे सगळे डीसीपी इथे बसलेले, यू ऑल आर यंग, प्लीज अंडरस्टँड दिस, बिकॉज द पर्सन, वन इज दॅट दी फॅमिली हॅज लॉस्ट अ पर्सन. सेकंडली ते त्यांचे जे तिथे आपले अधिकारी गेलेले आहे, त्यांना तुमच्या एक मार्गदर्शन पाहिजे. आज जे व्यवस्थित, कारण काय त्यांना सगळं माहिती असतात, परंतु एक दोन मुद्दे तुम्ही त्यांना जर सांगितले तर त्याचा फायदा होतो आपल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि आपण जे केस डायरीज बनवतो त्याच्यात, आणि फायनली त्याला आपण कसे त्याच्यात त्याला कन्व्हिक्शन होईल याच्यासाठी. ही साक्षाचो किंवा जे जे नवीन नवीन प्रकार चालू झालेले, हे सगळे मुद्दे काही वेळेस विसरू शकतात, किंवा कारण काय की ते त्यांना आरोपी पण पकडायचे आहे, पंचनामा पण करायचे आहे, इतर गोष्टी पण करायच्या आहे. हे सगळे जर तुम्ही त्याच्या सोबत उभे राहिले तर त्याचा फायदा पूर्ण यंत्रणाला होणार आहे. ते तुम्ही जरूर विचार करा. आजकाल स्ट्रेस लेवल, जसं मी सांगितलं, एन्झायटी सगळ्यांना आहे, स्ट्रेस लेवल आहे. फारच हे होत चाललेलं आहे. तर ह्या विषयांवर आपण एक तोडगा काढू शकतोय. बाहेरचा माणूस येऊन हे सांगणार नाही आपल्याला. ते तुम्ही विचार करा. आणि पोस्टिंग्स बद्दल भरपूर अधिकारी बोलून गेले. बिलीव्ह मी, मी सगळ्यांना संधी दिलेली आहे. काही लोकांना मी 2-2, 3-3 वेळेस संधी दिलेली आहे आणि आपण इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. मग आपण इतरांना संधी दिली नाही तर तो कसे डेव्हलप होणार? जसं सांगण्यात आलं, जॉईंट सीपी साहेबांनी सांगितलं की इथे जो माणूस तयार होतो, जो ऑफिसर बनतो, त्याच्या लेवल एकदम डिफरंट लेवलवर पोहोचतो. तर हे जे आहे इथे शिकण्याची जे आहे ना, दिस इज लाईक अ लॅबोरेटरी. इथे जर तुम्ही व्यवस्थितपणे सगळं शिकले तर त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होणार आहे किंवा देशाला होणार आहे. आणि इथून मी पाहिलेले काही लोक वेगवेगळे डिपार्टमेंट्सला, आता सीबीआयला, एनआयएला किंवा आयबीला आपल्याकडून जातात. मग आपण काय शिकतो आहे? आता एसीपी लेवल असतील, बाकी त्याचे वरचे सगळे लेवल असतील, ते जातात आणि पीआय आपले आहेर, तो मला वाटतं एनआयए वगैरे वगैरे मध्ये पण होता. तर हे जे आहे, आपण तुमचे पॅकेज लोक जातात. मग तुम्ही जे इथे शिकलेले आहे ते इनपुट्स किंवा आपला एक्सपिरियन्स तिथपर्यंत पोहोचवतात आणि मग त्याचा फायदा होतो. मग हे सगळ्यांनी जे आम्ही हे दिलेली आहे पोस्टिंग वगैरे, कोणावर असा अन्याय होऊ नये हे पण मी इन्शुअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाला असेल, मी त्याच्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो इथे. परंतु जाणून बुजून कोणाला त्रास देणे, की याला आता मी शिकवतो, त्याला इथेच ठेवायच्या, तर हे कधी गोष्टी मी मनात ठेवलेली नाही.
ट्रॅफिकमध्ये काही चुकला कोणाच्या, मग त्याला क्राईममध्ये किंवा इथे ते, कारण तुम्ही सगळे काम करता हे मी पाहिलेलं आहे. काही 19-20 होऊ शकतोय, परंतु तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. चुका असतात, होऊन जातात, परंतु ते आपण विसरले पाहिजे. आज हे मी तुम्हाला सांगतोय, माझ्याकडून पण झालं असेल, एखादा मोठ्याने बोललो असो किंवा झालं असेल, परंतु ये आज यहाँ पे भूल जानी चाहिए आपको, क्योंकि मैं आज नेक्स्ट स्टेज में जा रहा हूँ, वहां पे जाके, और मैं यहाँ से कोई भी नेगेटिव चीज अपने साथ में लेके नहीं जा रहा हूँ। जो मैं कर सकता था यहाँ पे वो मैंने करने की कोशिश की, और मैं समाधानी हूँ, और ये चीजें मैं आगे भी करता रहूंगा। उस डिपार्टमेंट में जो भी चीजें होंगी वो मैं डेफिनेटली करूंगा। आप जो है अपने परिवार के बारे में सोचिए, अपने बारे में सोचिए, क्योंकि आप अगर फिजिकली और मेंटली फिट नहीं रहेंगे तो आप कैसे लोगों को न्याय देंगे। इस चीज के बारे में जरूर सोचिए। अपने क्या खाते हैं, कब खाते हैं, कैसे खाते हैं, कितना खाते हैं, ये देखिए आप। नाही तो हम ड्युटी पे होत आहे, काही जे मिळालं ते आपण खातो, आणि त्याच्यामुळे काय आपलं स्वास्थ्य हे होतो। आणि 58 नंतर जे आपला एकदम हे होतं, एक तर आपण जॉबमध्ये असताना, सर्व्हिसमध्ये असताना इतका बिझी राहतो, आणि त्याच्यानंतर एकदम व्हॅक्यूम क्रिएट होतो, आणि त्यावेळेस ज्याला आपल्याला एक तो काहीतरी आजार येतो, ते जरा तुम्ही विचार करा। आज ज्याप्रमाणे तुम्ही हे करताय ते व्यवस्थितपणे स्वस्थ राहण्याचा प्रयत्न ही सोबत करा, आणि हे जर केलं त्याचा फायदा नक्की तुम्हालाच होणार आहे। या शहरामध्ये असताना आम्ही वेगवेगळे विषयांवर काम केलेलं आहे। बेसिकली आपला जो एम होता तो क्राईम कंट्रोल करणे आणि लॉ अँड ऑर्डर एन्शुअर करणे, हे आपले दोन जे मुद्दे होते, ते कुठेतरी इतर गोष्टींशी पण निगडीत आहे। जर तुम्ही विचार केला तर तुम्ही, तुमचा एक्सपिरियन्स पण तसाच असेल। मग हे जे लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम होता तो बेसिक आपला मुद्दा होता, आणि त्याच्यावर आपण काम करण्याचा प्रयत्न केला। कसे आपण ट्रेनिंग दिली पाहिजे, ट्रेनिंगवर विचार केला। आपल्याकडे जे बाकीचे इक्विपमेंट्स पाहिजे त्या इक्विपमेंट्स बद्दल आपण काम केलं। हे सगळे विषय आपण करत गेलो, आणि जनरली आज जर आपण पाहिला तर ओव्हरऑल क्राईम मध्ये आपण एकदम कंट्रोलमध्ये आपण ठेवलेलं आहे। मर्डर सिटी काही लोक म्हणतात याला, तसा अजिबात नाही आहे इथे। जे आपण जर तुम्ही बघितलं तर त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात, त्याच्याबद्दल आपण वेगळी कार्यशाळा ऑर्गनाईज करू शकतोय, परंतु जे मर्डर्स पण जे आहेत ना आपल्याला, बघा आपण कालचेच मर्डर बघा जे झालेलं आहे। मग तो स्वतःची बायकोचं मर्डर त्यांनी केलेलं आहे, किंवा भावाभावामध्ये असे भरपूर मर्डर्स इथे होतात, आणि स्पेशली दारू पिऊन किंवा असे होऊन ते मर्डर्स होत आहे। परंतु आपण ज्यावेळेस आपल्या शहराबद्दल, इथे भरपूर लोक आहे, म्हणजे त्याचे आता मी नाव घेत नाही, परंतु असे लोक आहे जो स्वतःचे शहराला बदनाम करताय की आमच्या शहरामध्ये असं असं होतोय। हे चुकीची गोष्ट आहे, तुम्ही असा करू नका। कारण आपलेकडे लोक बघतात, आपल्यावर विश्वास आहे लोकांच्या। मग हे क्राईम जे आहे एकदम कंट्रोलमध्ये, आज जर बघितलं आजची डेटमध्ये तो मर्डर्स पण -9 आहे, आजचे जे आकडा आहे हे सगळं आपण केलेलं आहे। त्याशिवाय जे ऑर्गनाइज क्राईम होता, तर ऑर्गनाइज क्राईमवर आपण कसे काम करायचे तेही आपण करण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत जे जवळपास 22 मकोकाचे केसेस केलेले आहे, ते महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय की मॅक्सिमम केसेस आपण या शहरामध्ये केलेले आहे। तसेच आपण जवळपास 122 एमपीडीचे केसेस केलेले आहे। म्हणजे इतका मोठा आकडा हे केलेला आहे, आपण मिळूनच केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण जे आहे याच्यावर अंकुश आणू शकलो, ही एक मोठी गोष्ट आहे। मग जसं मी सांगितलं की केसेस आणि जे जे लोक क्रिमिनल्स आहेत, जे इंटर रिलेटेड काहीतरी याच्यात आहे, तर आपण जर बघितलं अगोदर काही क्रिमिनल्स वेगवेगळे याच्यात होते, आता ते ड्रग्स मध्ये पडलेले आहे। आणि ड्रग्समुळे जे आहे दुसऱ्यांच्या हे करणे आणि ड्रग्स कॅरी करणे, विकणे, हा पण एक क्राईम आहे, आणि एक इझी मनी सारखं झालेलं आहे। लवकर आपल्याला पैसे मिळतात, मग आपण याच्यात जाऊ, आणि याच्यावर आपण विचार करून एकदम फोकस वेने जे काम केलेलं आहे, तो आपण ऑपरेशन थंडर मध्ये केलेलं आहे, आणि सध्या ऑपरेशन थंडर 2 चालू आहे। आणि मागील जे आपण 1 आठवड्यामध्ये जे केसेस केलेले आहे, जो इम्पॅक्ट तुम्ही दाखवलेला आहे, हा इम्पॅक्ट नॅशनल लेवलवर ते लोक रिअलाइज करताय। याच्याबद्दल चर्चा होतीये की नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर, अन इश्यू विच वॉज एक्झिस्टिंग हिअर, आपण जर त्या विषयाला समाजामध्ये आणलेलं आहे, लोक त्याच्याबद्दल आता बोलताय, लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे।
आणि याच्यात आपण जवळपास 1550 लोकांवर आपण हे कारवाई केलेली आहे आणि त्याच्यात जवळपास 1100 प्लस लोकांना केसेस आपण हे केलेले आहे आणि मोठी संख्यामध्ये आपण हे केलेलं. आता ह्या वीक मध्ये जवळपास 3 कोटीचे हे ड्रग्स आता कालच आपण डिस्ट्रॉय केलेले बहुतेक. आणि त्याशिवाय जवळपास 23 कोटी, आता ते वाढलेला आकडा जवळपास 24-25 कोटी आपण ड्रग्स हे कॉन्फिस्केट केलेले आहे, मुद्देमाल कॉन्फिस्केट केलेले. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यांचे घर कसे पाडता येईल किंवा त्यांनी जे याची रिसीट मधून पैसे जे बनवून त्याच्यामुळे त्यांची जी प्रॉपर्टीज बनवलेली आहे त्यांनी त्याला आपण कसे डॅमेज करू, डेमोलिश करू, याच्यासाठी आता आपला पुढचा टप्पा तयार झालेला आहे. ते नक्की पुढचे सीपी त्याच्याबद्दल विचार करतील आणि कारवाई करून घेतील. मागे जी आपली मीटिंग झालेली आहे महापौर मॅडम सोबत आणि कॉर्पोरेटर सोबत, त्याच्यातही आपण हे मुद्दा घेतलेला होता आणि ते वर पॉझिटिव्ह अबाउट दिस आणि ते नक्की याच्याबद्दल काम करतील आणि आपल्याला सहकार्य करतील. आपण जसं बोलण्यात आलं मिशन मुक्तीबद्दल, लोक आपण बघतात. मी तुम्हाला सांगतो, एक वेळेस मी इथे ज्यावेळेस 2009 ते 14 पर्यंत इथे होतो, आम्ही पाहिला एक डेस्टिट्यूट माणूस गटरचे समोर बसलेला होता. गटरमधून त्यांनी पाणी घेतलं आणि त्यांनी तो पाणी पिल्ला. ही ड्रँक दॅट वॉटर. तो पाणी पिला म्हणजे तो कसे जगणार, अशी परिस्थिती असे हे लोकांची आहे. इथेही मिशन मुक्ती आपण करत असताना ऍक्शन मध्ये आपण आपण आपल्याला एक एक दिवस जे आहे एक मय्यत माणूस इथे मेलेला होता, मेलेला माणूस आपल्याला मिळाला होता. मग अशी परिस्थिती जी आहे, जे कोणाचे हे ढकलाढकली चालू राहणार ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, परंतु आपण सर्वांना मिळून जवळपास मला वाटतं 783 वगैरेचा आकडा आता झालेला आहे. इतके लोकांना आपण वाचवलेलं आहे किंवा त्यांची फॅमिलीशी परत आपण इंटिग्रेट करून दिलेलं आहे. ही जी एम्पॅथी आहे ना, हे पोलीस करू शकतात. हे आपण याच्यातून मी शिकलेलो आहे आणि मी माझी अशी अंडरस्टँडिंग झालेली आहे. तर हे जे आहे, कोणाच्या तो घरचा माणूस असेल, कोणाच्या आई वडील असतील, हे ज्यावेळेस आपण हे करतो, एक वेगळा आपल्याला एक आनंद होतो. एक इतका आपण चांगलं हे काम केलेलं आज, त्याच्याबद्दल मी फार समाधानी आहे की आपण एक पॉझिटिव्ह नोटवर हे करतो आहे. तिथे जरी मी अँटी करप्शन मध्ये असलो आणि तिथे असं डायरेक्ट पब्लिकशी हे राहणार नाही, परंतु या विषयावर मी काम करत राहणार. भरपूर एनजीओज आहेत त्यांच्यासोबत, कारण आता इथे मी ज्यावेळेस होतो, आज मी बोलतोय, जास्त थोडा बोलणार आहे. नरेंद्र इब्रेनी मला परवानगी दिलेली आहे. तर ते हे जे आहे, तर 2009 मध्ये 10 मध्ये इथे ज्यावेळेस मी होतो, तर त्यावेळेस एक शाळा इथे सुरू केली होती मी. GRP मध्ये SP होतो. त्या शाळामध्ये म्हणजे घरून पळून जे मुले येतात, तर त्यांची एक शाळा सुरू केली होती इथे. आणि परत मी ज्यावेळेस CP रेल्वे झालो मुंबईला, तिथे दुसरी एक शाळा सुरू केली होती ह्या मुलांसाठी. आणि आजही ती शाळा मुंबईची चालू आहे. इथे जी होती ती बंद झालेली आहे. परंतु हे जे काम आहे हे आपणच करू शकतोय. म्हणजे पोलिसांवर विश्वास आणि आपला एक दरारा असतो आपला. आपण जर कोणाला हे काम सांगितलं, ते काम करतात, लोक ऐकतात आपली. तर म्हणून मी हे काम चालू ठेवणार आहे. ऍक्सिडेंट्स भरपूर होतात इथे. मी ADची ट्रेनिंग होतो याच्या अगोदर, तिथे आम्ही पाहिलं पूर्ण महाराष्ट्र मी फिरलो आणि तिथे बघितला की कसे ऍक्सिडेंट्स होतात, ब्लॅक स्पॉट्स काय असतात, काय कारण आहे, 4x2 व्हीलर मध्ये कसे ऍक्सिडेंट्स होतात, मॅक्सिमम डेथ्स किंवा कसे होतात, कोणाची होतात, किती काय काय वेळ असतो ज्यावेळेस हे होतात, दारू पिऊन होतात की कसे, हे सगळे विषयांवर हे केला. मग इथे आल्यानंतर संधी मिळाली, हे आम्ही त्याच्यावर काम केलं आणि एक सॅटिस्फॅक्शन आहे की आज इथून जाताना की मागच्या वर्षी आपण जवळपास 52 हे डेथ कमी करू शकलो आणि या वर्षी 39 डेथ कमी झालेली आहे आपले या नागपूर शहरामध्ये. आणि म्हणून हा एक मॉडेल तिथे घेत आहे. आणि आम्ही हे एक सगळे करताना सगळ्यांचे विचार आम्ही घेत होतो की कसे करायचे, काय करायचं, मग त्याला नाव काय द्यायचं. इन्सिडेंटली आम्ही ज्यावेळेस ह्याच्याबद्दल चर्चा करत होतो, तर रश्मिताही सांगितलं याला आपण यू टर्न देऊ नाव. म्हटलं हा, गुड नेम. आपण सगळे त्यावेळेस बसलो होतो आणि मग त्याला आपण ऑपरेशन यू टर्नच्या नाव दिलं. आणि डेफिनेटली आणि पाहतोय आपण कसे ग्राफ वरती जात होता, आता तो खाली येतो आहे. तर दिस इज दी सक्सेस ऑफ दिस होल थिंग.
आय बिलीव्ह लीडरशिप जे आहे तर लीडरशिप म्हणजे सगळ्यांनी काम करून घेणे, सर्वांकडून काम करून घेणे, त्याच्या टीमचा फार मोठा रोल असतो. म्हणून हे आपण सगळं करू शकलो आहे. मला एक आठवत आहे की 1980 मध्ये एक एक SLV-3 एक लॉन्च व्हेकल होती, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर तिथे सतीश धवन त्याचे हे होते चेअरमॅन, आणि ते ज्यावेळेस त्यांनी रोहिणी सॅटेलाइट होतं त्याला जे लॉन्च करायचं होतं, मग तो फर्स्ट लॉन्च मध्ये तो फेल झाला. मग ते APJ अब्दुल कलाम जे होते ते त्याचे ओव्हरऑल हेड होते कमिटीचे. तर त्यांचं जे धवन जे होते धवन त्यांनी, आणि हे सगळं झाला. हे झाल्यानंतर त्यांनी APJ अब्दुल कलामना सांगितलं की साहेब तुम्ही आता प्रेस कॉन्फ्रेंस घ्या. मग APJ अब्दुल कलाम ने बोला कि नहीं, लास्ट ईयर जो है फेलियर था, तुमने फेस किया था इसको, इस साल सक्सेस हुई है, तो तुम ही इसका ये प्रेस कॉन्फ्रेंस दो और सबको बताओ लास्ट ईयर वी फेल्ड एंड दिस ईयर वी हैव अचीव्ड सक्सेस. तो ही वाज टॉकिंग अबाउट लीडरशिप. तो लीडरशिप ये होती है जो कि जो काम करता है उसको उसका जो श्रेय है वो जाना चाहिए. तो जो भी चीजों में हम यहाँ पे श्रेय कर पाए, जो भी सक्सेसफुल हम चीजें कर पाए हैं, उन सब चीजों का श्रेय आप सब लोगों को जाता है. जब हम 90 नाका पॉइंट्स लगाते हैं, हमारी पुलिस रात भर वहां पे खड़े होके लोगों को चेक करती है, उसने दारू पी के तो गाड़ी नहीं चला रहा, या फिर ड्रग्स लेके तो गाड़ी नहीं चला रहा. ये सब चीजें जो की हैं वो सक्सेस आप लोगों की वजह से हुई है. और ये मैं आप लोगों को आज खास तौर पे बताना चाहता हूँ. इसके बाद में भी जो है लेडीज के इसमें हमने काफी काम किया, प्रोजेक्ट जो भी लिए महिलाओं के लिए, या फिर कोई सायबर पे काम हो हमारा, या इतर कुठलेही असतील तर ते सगळे आपण व्यवस्थितपणे करू शकलो. टेक्नॉलॉजीचा वापर जे आहे ह्या शहरामध्ये झालेला आहे, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे विषयांवर AI चा वापर आता गर्दीचे नियंत्रणासाठी कसे करू शकतोय, AI निरीक्षक मध्ये तो आपण सध्या चालू केलेला आहे. 3 आपण एक्सपेरिमेंट्स याच्यात घेतलेले आहे. आणि एक आपण जो मॅच झाला होता त्याच्यात इंडिया न्यूझीलंड मॅच होता बहुतेक, त्याच्यानंतर आपण इथे दुसरा दीक्षाभूमीमध्ये केला, आणि तिसरा असेंब्लीचे याच्यात पण केला. मग हे जे तिन्ही जे आपण केले सक्सेसफुल झालेलं आहे. आणि तो पण आता टेक्निकल कमिटीची मीटिंग झाली होती, त्यांनी त्यालाही मान्यता दिलेली आहे. तो पण बहुतेक लवकरच पास होऊन इथे आपल्याकडे येतील. त्याचा वापर आपण व्यवस्थितपणे करू. सिम्बाच्या ऍप भरपूर त्याचा फायदा होतोय. आता परवा जे एक अनआयडेंटिफाईड बॉडी तिथे मिळाली होती लकडगंजला, तर ती बॉडी सिम्बा ऍप मध्ये त्याचा फोटो घेतला तर लगेच तो हा माणूस आहे, म्हणजे अनआयडेंटिफाईड बॉडी, कारण त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड आपल्याकडे होता आणि म्हणून ते एकदम लगेच डिटेक्ट झाली. सो दिस इज दी पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी. हे टेक्नॉलॉजीचा जे आपण वापर करतो आहे, आणि टेक्नॉलॉजी जसे आपण वाढवतोय त्याचा वापर फार सुंदर होतोय. ते आपण पुढेही चालू ठेवला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही आणि काय की सगळ्यांनी, कारण आपल्याकडे जे आज नवीन मुले मुली येत आहे हायली क्वालिफाईड आहे, तर ते जे क्वालिफिकेशन लेवल आहे त्यांच्या त्याचा वापर आपण व्यवस्थितपणे केला पाहिजे. काली आपण ज्यावेळेस आपल्याला बसायचं होतं मीटिंगमध्ये ट्रान्सफरसाठी, त्यावेळेस पहिला मुद्दा असाच झाला होता आपला की काही आपले मुले जे आहेत ते CCTNS मध्ये चांगलं काम करताय, काही सायबरमध्ये करताय, काही इतर EOW मध्ये करताय, तर त्यांना आपण तिथे ठेवू, बाकीचे आपण नंतर करू. पण अनफॉर्च्युनेटली आता ट्रान्सफर झाला, आपण त्याला टच केलेला नाहीये. परंतु हे तसं राहायला पाहिजे, आणि आपणही त्याची भान ठेवा. ज्यावेळेस तुमच्याकडे आहेत त्याला कॉन्स्टेबल किंवा त्याचे एक बक्कल नंबर आहे ते तेवढा विचार न करता त्याला इन्व्हॉल्व करा. आणि त्याची इन्व्हॉल्वमेंट आपली पोलिसिंग मध्ये जर झाली व्यवस्थितपणे, तर त्याचा रिझल्ट म्हणजे इट विल बी अमेझिंग, दॅट आय कॅन टेल यू. आणि सगळ्यांची स्किल्स वेगळी असतात, त्याचे एज्युकेशन लेवल वेगळा असतो, त्याच्या सोशल लेवल वेगळा असतो. तर हे जे आहे सगळ्यांचा वापर आपण त्या त्याप्रमाणे केला तर एक एक्सपिरियन्स माणूस आपण उभा करू शकतोय, म्हणजे एक एक्सपिरियन्स पोलिसिंग आपण करू शकतोय. एवढं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे. भरपूर विषयांवर आपण मागील 2.5 वर्षामध्ये काम केलं, ते सगळे आपले सक्सेसफुल राहिलेले आहे. आपली MSPG बद्दल बोलले तर MSPG मध्ये पण जे आपले
मला वाटतं 2 PI रँकचे अधिकारी, एक API होती, दुसरी PSI आणि एक PI ठवरे होते. बाकी सगळे आपले कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल होते. आणि त्यांनी हे सगळी टीमनी जाऊन ज्याप्रमाणे जनरल चॅम्पियनशिप 2 वेळेस जिंकून दाखवलेलं आहे. आपण मुंबईला हरवला, ज्यांची मॅन पॉवर 50,000ची आहे. आपली नुसतं 8,000ची मॅन पॉवर आहे. आणि बाकीची तुम्ही बघा, असं जर आपण कम्पेअर केला तर बघा किती आपण कुठे आहे. आणि दॅट मीन्स की आपली जी इकडची फोर्स आहे हायली क्वालिफाईड आहे. त्याला नुसतं एक व्यवस्थित डायरेक्शन देण्याची गरज आहे. आपल्या या वर्षीच्या महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स मध्ये पण जवळपास 3 लेवलनी आपण वरती आलोय. आपल्याकडे 2-3 इश्यूज होते ज्याच्यात आपल्याकडे प्लेयर्सच नव्हते, परंतु यावेळेस आपण 4थ्या नंबरवर पोहोचलो आहे. म्हणजे अशी आपली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. हे सगळं बघूनच आपल्याला मागच्या वेळेस जे आहे ऑल इंडिया व्हॉलीबॉल क्लस्टर ऑर्गनाईज इथे आपण केलं. त्याच्यानंतर यावेळेस ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट इथे केली, ज्याच्यात जवळपास 3,000 लोक बाहेरून आले आणि त्यांची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि हे पण त्याच्यामुळे शक्य झाला की ज्याला जे जे टास्क दिली होती सगळी टास्क सगळ्यांनी अचीव्ह करून दाखवली. स्वतःहून त्याच्यात इंटरेस्ट घेतला, स्वतःहून की आपण असं न करता हे करू ते करू, सर्टिफिकेट्स कसे आपण करू, कोणाला काय ड्युटी दिली पाहिजे, हे सगळं आपण केलं. आणि दिस वॉज ऑल्सो द रिझल्ट ऑफ लीडरशिप विच इन्क्लुडेड टीम स्पिरिट. आणि आपली टीम स्ट्रॉंग होती म्हणून आपण हे सगळं करून दाखवलेलं आहे. आपल्याकडे इथे सगळे काम करीत असताना आपले भरपूर लोक म्हणतात आपण स्ट्रेस कसे कमी करू आपले लोकांच्या. मला असं वाटतंय की त्यांच्यासाठी व्यवस्थित आणि जर आपण व्यवस्था त्यांच्यासाठी केली तर ते होऊ शकतोय. आपण जसं इतर आपले सहकार्यांनी जसं सांगितलं की इथे आपण स्पोर्ट्स बद्दल भरपूर केला, मुलांसाठी क्रॅश डेव्हलप केला, म्हणजे पाळणा घर जे आहे तो आपण केलेला आहे. त्याशिवाय त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी अजून व्यवस्था केलेली आहे. क्रिकेट बॉक्स असतील, बॉक्स क्रिकेट असतील किंवा सिंथेटिक ट्रॅक असो. आता नवीन आपला जे क्लब तयार होतोय जिमच्या, त्या जिमसाठी आपण सगळ्यांनी भरपूर त्याच्यात मेहनत घेतलेली आहे, भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि एक मोस्ट मॉडर्न जिम इन नागपूर सिटी इज गोइंग टू हॅपन इन आवर प्रोमाइसेस. हे पण आता पुढे तयार होणार आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करणे, दीपावलीच्या असो किंवा होळीच्या असो, आणि हे सगळे पण आपण केलेलं आहे. याच्यामुळेच आपण हे सगळं करू शकलो. हे सगळं करीत असताना आपल्याला भरपूर सहकार्य आपले पत्रकार बंधू, वेगवेगळे जे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स हे पण आहे, त्यांनीही क्रिटिकल रोल त्याच्यात अदा केलेला आहे. आणि व्यवस्थितपणे त्यांनी सहकार्य केलं. आपण जे काम करतोय त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आपले वर वाढलेला आहे आणि विश्वास जास्त झालेला आहे. म्हणजे हे जे पॉझिटिव्हिटी आहे डेव्हलप झालेली आहे. बघा सगळे याच्यात डिपार्टमेंट्समध्ये किंवा प्रोफेशन्समध्ये सगळे प्रकारचे लोक असतात, जसे आपल्याकडे असतात तिथेही असतील, जे नुसतं नेगेटिव्हिटी बघतात. एक पॉझिटिव्ह न्यूजमध्ये किंवा पॉझिटिव्ह कामामध्ये नेगेटिव्हिटी काय आहे, मग ते हेडलाईन तशी करतात. आतमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह लिहिलं असेल, परंतु निगेटिव्हिटी हे जे आहे, वी हॅव टू टेक इट इन आवर स्ट्राईड अँड वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड अँड दिस इज व्हॉट लाईफ इज. आपण त्यांच्याकडूनही लर्न केला, परंतु आपण आपण ज्याप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचलोय त्याच्यात आपले पत्रकार, आपले वेगवेगळे जे न्यूज चॅनल्स आहे, त्यांचे जे त्याच्यात सहभाग राहिलेला आहे, त्याच्याही मी आज सर्वांसमोर खूप खूप धन्यवाद करतो. अँड आय थिंक वी विल कंटिन्यू दिस जर्नी. आणि ही जर्नी लोक येत राहतात. जे आपली चेअर आहे, कुर्सी आहे सीपीची, ते कोणासाठी फिक्स नाही आहे. लोक येणार जाणार, परंतु चांगली आठवणी देणे आणि आठवण ठेवणे, आई थिंक दिस इज व्हाट आई हैव फोकस ऑन. अच्छी यादें साथ में लेके जाना, वो मेरा उस पे भर रहता है कि कुछ अच्छी मेमोरीज क्रिएट करें लोगों के साथ में. लोग आए, बच्चे, जिस बच्चे को आज आप मिल रहे हैं, छोटा सा बच्चा, जब यूनिफॉर्म में आप उससे मिलते हो, उसका विश्वास बढ़ता है पुलिस के ऊपर. तो आप इस डायरेक्शन से सोचिए, अपने कर्मचारी को ही बोलिए, जब छोटा बच्चा कोई आए या दिखे उससे बात करो, क्योंकि वहां उसको सब जगह पे बताया जाता है कि पुलिस नेगेटिव है, मारती है लोगों को, जेल में डालती है, ये सब चीजें होती हैं. उसकी माँ तक ये बोलती है की तू गप बस, नाही तर पोलिसला सांगणार आहे, मी फोन करतो पोलिसला.
परंतु जर पोलिसही त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी जर तसं सांगितलं तर आपली इमेज चेंज होणार आहे. आपल्याला तिथून सुरुवात करायची आणि जी जर्नी चालू ठेवायची आहे. शेवटी तुमच्या सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद करतो. तुम्ही आपले शरीराची काळजी घ्या, कारण कोणी तुमच्यासाठी काळजी घेणार नाही. तुम्हाला काय झालं ना, तुम्ही एकटेच मग याच्यात बेडवर असणार आणि वाट बघत असणार, म्हणजे हे ते सगळं होत राहणार. कोणाकडे इतकी वेळ नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे हे केलं, त्याची काळजी घेतली, तर तुम्हालाच फायदा होणार आहे. आणि काही लोक म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. मला असं म्हणायचे, हेल्थ इज मोर दॅन वेल्थ. तुमच्याकडे कितीही पैसे असले ना, तुम्ही विकून घेऊनही शकत आपल्यासाठी आनंद किंवा गुड हेल्थ. मग हे जे आहे तुम्ही त्याच्याबद्दल जरूर विचार करा. मी तो करणार. आता माझा मागच्या जे आयर्नमॅन झाला होता तो होता ज्यावेळेस मी 50च्या होतो. आता मी 60 मध्ये पण आयर्नमॅन करणार आहे. हा माझा एम आहे आणि नक्की मी करणार आहे. आणि अजून जे 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 मला करायचे, यू विल सी, यू विल फाइंड मी मोर ऍक्टिव्ह. आता 1 वर्ष आणि त्याच्या नंतरही जास्त ऍक्टिव्ह मी राहणार आहे. भरपूर विषय आहे या डोक्यात की तुम्हाला हे पण करायचे, ते पण करायचे. एक बकेट लिस्टच तयार केलेली आहे मी. आणि त्याच्या सोशल सर्विस वुड बी द फर्स्ट थिंग टू डू. लोकांसाठी सेवा करणे. कारण इसके बाद में भगवान ने इतना दिया है कि बाकी एंडलेस रहती है चीजें, की मेरे पास में और 2-5 फ्लॅट्स हो जाएं, अजून जागा माझ्याकडे झाली पाहिजे, ते पाहिजे. तुमच्यापेक्षा जास्त नेहमी लोकांकडे असतील आणि तुमच्यापेक्षा कमी पण असतील. आणि हे काही वेळेस तो असा असतो की आपल्याकडे जे आहे ना, आपण आपली बायकोला पण सांगत नाही की हे आम्ही इथे ठेवलेलं आहे किंवा इथे केलेलं आहे. मग हे जे आहे ना, एक भ्रम आहे. तर ह्या भ्रमातून आपण बाहेर निघाले पाहिजे आणि एक चांगलं जीवन जगले पाहिजे आपण. आणि व्यवस्थितपणे राहा. काहीतरी मेडिटेशन करा. सकाळी उठल्यानंतर स्वतःला 15-20 मिनिट द्या. जर तुम्ही नाही बाहेर जाऊ शकले किंवा जात नाही, थोडा हे करा, योगा करा आणि स्वतःला थंड कसे आपण ठेवू शकतोय त्याच्याबद्दल विचार करा. माझी टीम जी आहे, आपण पाहिलेलं आहे, भरपूर काम केलं. माझे दोन्ही तिन्ही जे पी आर होते, अमोलने ते सगळी माझी व्यथा किंवा सारे सगळं जीवन चर्या सांगितली. ते कॉन्फिडेन्शियल ठेवली पाहिजे होती. मग सांगतील आता काहीतरी उद्या, अरे ते हे करत होतं, ते करत होते. माझा असा कुठलाही फॅशन डिझायनर नाही आहे. मी स्वतः हे करतो की काय घालायचे, युनिफॉर्म तो एकदम बेस्ट आहे, एकदम कम्फर्टेबल, काही विचारच करायचा नाही. तर तो आहे. आणि व्यवस्थित आपण हे करतो. माझी टीमचा मी खूप खूप धन्यवाद करतो. पर्सनल टीम जी होती, पी आर ओ टीम जी तुमची होती, तर खूप त्यांनी मेहनत केलेली आहे. भरपूर रागवलोय मी त्यांच्यावर. आई एम टेलिंग यू, बहुत ज्यादा इसने बोल भी दिया अमोल ने कि 2-3 बार तो मैंने ऐसे बोल दिया, तुम्हारे बस की नहीं है। पर इन्होंने बहुत मेहनत की। विजय भी अच्छी मेहनत कर रहा है। बाकी जो बच्चे हैं मेरे साथ में, इन लोगों ने बहुत मेहनत की है। बहुत ही संतुष्ट होके मैं इस शहर से जा रहा हूँ। किसी को कुछ भी लगता हो, कोई कुछ भी बोलता हो, पर मैं बोल रहा हूँ की मैं बहुत खुश हूँ एंड आई एम सो हॅपी. आणि तुमच्या सगळ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे, माझे सगळे एक एक जे आपले अंमलदार आहे, आपले अधिकारी, जॉईंट सीपी साहेब पर्यंत किंवा इथे जे आपले बाकी गव्हर्नमेंट ऑफिशियल्स होते, तसेच आपले इकडचे आमदार, खासदार किंवा कॉर्पोरेटर्स असतील किंवा माननीय सीएम साहेब, यांनी सगळ्यांनी, म्हणजे जे मी केला कधी तुम्ही असा का केला, तसा का करत नाही, हे करा, ते करा, आपण सगळ्यांवर एकदम न्यूट्रली काम केलेलं आहे. त्याच्या मला समाधान आहे. आता मला वाटतं जास्त झालेलं आहे. मी थांबतो. थँक्यू सो मच.